भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 33वा नामविस्तार दिन आपण बघतो। छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यापीठ परिसरात सकाळपासून जे या ठिकाणी नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी मोठी गर्दी जमल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावं यासाठी जे तब्बल 17 वर्षे हा लढा चालला आणि शेवटी जे ते 14 जानेवारी 1994 रोजी जे या लढ्याला यश मिळालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं जे ते या विद्यापीठाचं नामविस्तार करण्यात आलं। आणि आपण बघतो या ठिकाणी सकाळपासून जे ते या सोहळा साजरा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि या अनुयायांना जे आहे ते कोणत्याही अडचणीचा सामना करायचं काम पडू नये यासाठी जे ते पोलिसांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी चोख खबरदारी घेण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठी जो होता हा लढा होता असं सुद्धा या सगळ्या लढ्याचं जे आहे ते विश्लेषण केलं जातं। आणि सकाळपासून जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आणि हा नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी भीम अनुयायाची ही मोठी गर्दी झाल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अनेक वर्ष हा संघर्ष चालला आणि या संघर्षानंतर जे आहे ते हे यश या सगळ्या या लढ्याला मिळालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज जे आहे ते मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 33वा नामविस्तार दिन सोहळा या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठा उत्साह या सगळ्या जे आहे ते महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील यांच्यामध्ये पाहायला मिळतो। आणि अशा पद्धतीने जे आहे ते हा नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।